फुलंब्री मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सौ अनुराधाताई चव्हाण यांचा वाढदिवस आहे। खरं तर वाढदिवस म्हणजे नेत्याचा वाढदिवस असल्यानंतर एवढी प्रचंड गर्दी आणि तो पण एका महिलेचा वाढदिवस तो पहिल्यांदाच बघायला मिळाला। खरं तर असंख्य जनसागर हा सकाळपासून उसळला आहे आणि वेळही कमी पडत आहे। सकाळी 7 वाजेपासून शुभेच्छा देण्याचा वर्षाव तैवार होत आहे। खरं तर आमचं भाग्य आहे की आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत आणि भारतीय जनता पार्टीमध्ये देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी महिलांवर विश्वास ठेवून आणि मतदारसंघाचा कारभार ताई चांगल्या प्रकारे सांभाळत आहे हा विश्वास त्यांनी संपन्न केला। यातूनच या जनसागरातून या ठिकाणी हे प्रसिद्ध होत आहे की ताई खरंच चांगलं काम करताय आणि असंख्य जनतेच्या शुभेच्छा ताईंच्या पाठीशी आहे। चला बघा समोर ज्याला नंतर लक्ष राहत नाही एक मिनिट हा बघा समोर बसो थोडं थोडं मागे मॅडम सोबत आहे। वेज के दादा काय सांगणार आज आमच्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार श्रीमती अनुराधाताई चव्हाण यांना अभिष्ट चिंतनाच्या आमच्यातर्फे तर हार्दिक शुभेच्छा आहेत, परंतु पूर्ण आमच्या फुलंब्री मतदारसंघातर्फे आज त्यांचा ठिकठिकाणी शुभारंभ सत्कार तो होत आहे अभिष्ट चिंतनानिमित्त। तर आमची विनंती किंवा आमचं जर काही आहे ताईला सर्व मतदारसंघाचा आशीर्वाद आहे। नानाच्या नंतर आमच्या फुलंब्री मतदार विधानसभा संघाच्या लोकप्रिय आमदार लोकनेत्या माननीय श्रीमती अनुराधाताई चव्हाण याच आहे आणि त्यांच्या आम्हाला आमदार झाल्यापासून आमच्या परिसरात भरपूर कामं झालेली आहेत। तर त्या हिशोबाने आज आमच्या फुलंब्री मतदारसंघाच्या लोकनेत्या भाग्यविधात्याच ताई आहे। त्या निमित्ताने सर्व कार्यकर्ते यांचं प्रेम शुभेच्छा ताईसोबत नेहमी असणार आणि राहणार आहे। हे शिवाजी चौथे मांडकी छत्रपती संभाजीनगरला आम्ही कार्यकर्ते आहोत। फुलंब्री छत्रपती संभाजीनगर तालुक्याच्या लोकप्रिय आणि कार्यसम्राट आमदार आदरणीय अनुराधाताई चव्हाण यांना मनापासून भारतीय जनता पार्टीच्या वतीने कन्नडच्या वतीने आम्ही मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो। त्यांच्या हातून समाजाचं आणि तालुक्याचं भरभराटीचं विकास व्हावा एवढीच माझी इच्छा। आजचा आनंद खरं तर आज खूप आनंद असा आहे की आज ताईच्या वाढदिवसानिमित्त वरुण राजाचं पण आगमन झालं आहे आणि वरुण राजाचं आगमन होणं म्हणजे हे खरंच एक सौभाग्य म्हणता येईल की एक महिला आपल्या फुलंब्री मतदारसंघाचे जे 2 तालुके आहेत फुलंब्री मतदारसंघामध्ये एक फुलंब्री तालुका आणि दुसरा संभाजीनगर तालुका आणि त्या 2 तालुक्याचं नेतृत्व आपल्या सर्वांच्या लाडक्या आमदार ताई चव्हाण या करताय आणि आज त्यांचा हा वाढदिवस पूर्ण कार्यकर्त्यांनी तळागाळातून केलेला आहे।
मी तर म्हणतो आमदार खासदार भरपूर होऊन गेले, भरपूर होत आहे, परंतु ताईसारखं नेतृत्व होणं हे आमच्या फुलंब्री मतदारसंघासाठी भाग्याचं आहे. आज मी ताईला त्यांच्या या वाढदिवसानिमित्त खूप खूप अशा शुभेच्छा देतो. त्यांचं येणारं आयुष्य सुख समृद्धीचं आणि घडीचं जावं, त्यांना येणाऱ्या काळामध्ये त्यांना मंत्रिपद भेटावं हीच आमच्या सगळ्या मित्रवारातर्फे त्यांना शुभेच्छा. आज फुलंब्री मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सौ अनुराधाताई चव्हाण यांचा वाढदिवस आहे. खरं तर वाढदिवस म्हणजे नेत्याचा वाढदिवस असल्यानंतर एवढी प्रचंड गर्दी आणि तो पण एका महिलेचा वाढदिवस तो पहिल्यांदाच बघायला मिळाला. खरं तर असंख्य जनसागर हा सकाळपासून उसळला आहे आणि वेळही कमी पडत आहे. सकाळी 7 वाजेपासून शुभेच्छा देण्याचा वर्षाव ताईवर होत आहे. खरं तर आमचं भाग्य आहे की आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत आणि भारतीय जनता पार्टीमध्ये देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी महिलांवर विश्वास ठेवून आणि मतदारसंघाचा कारभार ताई चांगल्या प्रकारे सांभाळत आहे. हा विश्वास त्यांनी संपन्न केला. यातूनच या जनसागरातून या ठिकाणी हे प्रसिद्ध होत आहे की ताई खरंच चांगलं काम करताय आणि असंख्य जनतेच्या शुभेच्छा ताईंच्या पाठीशी आहे आणि यापुढे सर्व जनता ताईच्या पाठीशी आहे. त्यामुळं मी ताईंना पुढच्या वाटचालीसाठी जनतेच्या सेवेसाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. शुभेच्छांचा व्हॉट्सअप चालू आहे, काय सांगणार? मी सर्वच माझ्यावर प्रेमाचा शुभेच्छांचा वर्षाव करणाऱ्या सर्वच बंधू भगिनींचं खूप खूप मनापासून मी आभार व्यक्त करते आणि कालपासूनच जेवढा शुभेच्छांचा वर्षाव चालू आहे मी सतत उभा आहे, तरी पण कुठलाच थकवा किंवा कुठलाच त्रास जाणवत नाही. उलट या शुभेच्छांमुळे मला ऊर्जा प्राप्त झाली. त्याबद्दल मी माझ्या सर्वच कार्यकर्त्यांचे मनापासून खूप आभार मानते. काही खूप कमी कालावधीमध्ये आपण आता सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे येणाऱ्या विधानसभेवर आपण एक मंत्रिपद स्वीकारावं आणि कॅबिनेट बजावं. याच्याबद्दल तुम्ही काय म्हणता? काम करणं, जनतेची सेवा करणं एवढं माझं कर्तव्य आहे आणि आता त्या वरच्या गोष्टी आहेत त्या मी नाही ठरवू शकणार. थँक्यू सर.